अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे। जळगाव जामोद तालुक्यात एका बापाने आपल्या 4 चिमुकल्या लेकरांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जळगाव जामोद तालुका आणि सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जाते। घरगुती वादातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। विजय मुसा किरडिया वय 35 वर्ष असं या निर्दयी पित्याचं नाव आहे। विजयने काल रात्री आपल्या पत्नीला तिच्या इस्लामपूर येथील माहेरी सोडलं। त्यानंतर राजुरा शेत शिवारातील स्वतःच्या मालकीच्या विहिरीवर नेऊन त्याने आपल्या 4 निष्पाप मुलांना विहिरीत ढकलून दिलं। जगाची साधी ओळखही न झालेल्या 2 वर्षांचा पियुष, 4 वर्षांची पूर्वी, 5 वर्षांची प्राची आणि 7 वर्षांचा प्रीत या 4ही चिमुकल्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय। मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर या निर्दयी बापाने स्वतःही विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या संपूर्ण हृदयद्रावक घटनेवर मृताच्या नातेवाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। हां दादा, हे कशामुळे झालं आणि तुमचं नाव सांगा बरं पहिले काय आहे ते? माझं नाव सुनील जयसिंग कुमारिया आहे। मी राहणार राजुरा बुद्रुक। हो. आणि हे जे घटना घडलेली आहे ते आहेत आपल्या आत्याचा मुलगा आहे। अच्छा. आणि तो सकाळी बकऱ्यांसाठी पाला घेण्यासाठी गेलेला होता आणि त्यामुळे कोणत्याच त्यांच्या घरच्या किंवा त्याचे सून लक्ष्मीचं किंवा त्याच्या आई वडिलांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं व तो पाल्यानिमित्तानं घराबाहेर पडलेला होता। आणि काही वेळा ठराविक वेळेत घरी न परतल्यानं त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध घेतला। त्या शोधेनुसार त्याचा मृतदेह आणि त्या मुलांचा मृतदेह त्याच्याच हिस्सेवाट्यामध्ये जमिनीच्या वाट्यात विहिरीत पडलेले मृत्यू अवस्थेत पडलेले सापडले। पहिले कोण पाहिलं? पहिले त्याच्याच भाऊच्या मुलानं पाहिलं। अच्छा. तो सुद्धा पाणी भरण्या कारणास्तव त्या विहिरीजवळ गेला आणि त्यांनी त्या मुलांना विहिरीत पाडलं। असं काही दुसरं काही नाही ना? नाही, कोणतंच प्रकरण जसं भांडण गिन्न झालं तर काहीच नाही। घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने 5ही जणांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून नेमकं कारण काय होतं यावर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन कुमार पाटील यांनी माहिती दिली आहे। आज रोजी साधारणतः 11:15 वाजेच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की एका इसमाने स्वतः आत्महत्या केली आणि त्याची 4ही मुलांना विहिरीत टाकलेले आहे। या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तिथं त्वरित पोहोचलो असता गावकऱ्यांच्या मदतीने मृतकांच्या सर्व बॉडीज आणि विजय मुसा किराडिया वय 35 वर्ष राहणार राजुरा बुद्रुक भालंजन पाडा असं गावाचं नाव आहे। या ठिकाणी त्याने स्वतः त्याच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी त्याने विषप्राशन केलेले आहे, पेस्टिसाइड त्याने केलेले आहे आणि आपल्या 4ही मुलांना त्याने त्या विहिरीत टाकून त्यांच्या मृत्यूस तो स्वतः कारणीभूत आहे। प्रथम दर्शनी पती पत्नीचा वाद असण्याची शक्यता आहे। त्याने त्याच्या आदल्या रात्री पत्नीला तिच्या माहेरी तो सोडून आला होता। त्या अँगलने आम्ही तपास करत आहोत।